आता सुरू होत आहे देशातील सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज माझी पाहुणी आहे एक अशी अभिनेत्री ज्यांनी खूप कमी वयात खूप मोठं यश गाठलं, ज्यांच्या प्रत्येक फिल्मला तुम्ही प्रेम दिलं, खूप पसंत केलं। एक अशी ॲक्ट्रेस ज्यांच्याबद्दल बोललं जातं नॅचरल, वर्सेटाईल आणि नवीन दुनियेतील सगळ्यात हिट स्टार आलिया भट्ट। आणि आलियावर या खटल्यासाठी जज आहेत सुप्रसिद्ध पत्रकार शशी सनी। आणि याआधी की खटला सुरू करू, शशी सनी आजची जज, आपली परवानगी हवी आहे आजची कारवाई सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू करा। आलिया, एक गोष्ट मी तुम्हाला आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो। एक कोइन्सिडन्स आहे, आपकी अदालतचं वय आलिया भट्टच्या वयापेक्षा फक्त 2 दिवस जास्त आहे। जेव्हा आपकी अदालतचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता त्याच्या 2 दिवसानंतर तुमचा जन्म झाला होता। खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच तुमच्या वयाचा आदर करता जर मी थोडा सॉफ्ट झालो तर करावं लागेल थोडंसं। मी ऑब्व्हियसली या बाबतीत सहमत आहे। तर चला सुरू करूया आपकी अदालत मध्ये आजचा खटला। आलिया भट्टवर पहिला आरोप। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार आलिया भट्ट यांच्यावर आरोप आहे की ह्या आपल्या इमेजला घेऊन खूप कॉशियस आहे। आता बघा, तुमच्या ऍक्टिंगचं कौतुक केलं गेलं, नॅचरल, वर्सेटाईल। हायवे खूप डेअरिंग फिल्म होती। उडता पंजाब मध्ये खूप चांगली ऍक्टिंग तुम्ही केली, पण जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा कळलं की तुम्हाला तर दुसरंच काही बनायची इच्छा होती। ऍक्च्युली मी जेव्हा स्पेशली जेव्हा मी करिश्मा कपूर आणि गोविंदाला स्क्रीनवर पाहिलं, टीव्हीवर पाहिलं, आय थिंक मी खूपच यंग होते। आय डिडंट इवन नो की ऍक्टिंग काय असते। मला फक्त या दोघांना आय जस्ट अंडरस्टूड की हे दोघं कुठेही डान्स करतायत, गार्डनमध्ये, कधी रस्त्यावर, कधी खाटेवर. ट्रकवर, खाटेवर, दे आर जस्ट डान्सिंग एव्हरीवेअर। तर माझा जो छंद आहे तो तिथून सुरू झाला की मला अशा पद्धतीचा डान्स करायचा आहे। मला हे माहित नव्हतं की सीन्स पण करायचे, ऍक्टिंग पण करायची, बोलावं पण लागेल। माझा छंद फक्त डान्सिंग पर्यंतच होता आणि मग ऑब्व्हियसली पुढे जाऊन समजलं की पूर्ण पिक्चर करावा लागतो। तर मी म्हटलं तो पण करून घेईन, इट्स ओके, नो प्रॉब्लेम। मग करिश्मा, गोविंदा, शाहरुख यांना पाहण्यासाठी स्कूल बंक सुद्धा करत होतात? कधी कधी बंक करायचे, पण संडेजला इतक्या फिल्म्स रिलीज व्हायच्या तर मी फक्त टीव्हीच्या समोर स्वतःला पार्क करायचे आणि तिथे बसून सगळ्या फिल्म्स पाहायचे। पण ऑब्व्हियसली एव्हरी यंगस्टर गोज थ्रू दॅट टाइम की तुम्हाला कोणती फिल्म पाहिजे ते बंक करावं लागतं, कारण मग इतका वेळ मिळत नाही ना। अभ्यास पण करायचा आहे, मूव्ही पाहायचा आहे, बाकी कामं आहेत। आणि इच्छा होती की पहिली फिल्म करायची, कुछ कुछ होता है सारखी? हो, म्हणजे त्या टाइपची फिल्म, पण ऑलमोस्ट पूर्ण झाली होती। करण जोहर यांनीच डिरेक्ट केली होती, तर इट्स लाइक अ ड्रीम कम ट्रू ओनली टू बी डिरेक्टेड बाय हिम। मग काय एक्सपिरियन्स होता पहिल्या फिल्मचा? खूप नर्वस असायचा, ऑब्व्हियसली चिंतेत? खूप खूप नर्वस होते मी। फक्त 17 वर्षांची होते जेव्हा हे सगळं घडलं। जेव्हा शूटिंग सुरू केलं तेव्हा 18 वर्षांची होऊन गेले होते। मला काहीच माहीत नव्हतं। आय वॉज जस्ट इमिटेटिंग करण। मी आजही म्हणते की जर करणने ते सीन ॲक्ट करून दिले नसते तर मला माहीत नाही की मी काय केलं असतं। मी फक्त इकडून तिकडे चालले असते आणि त्या फिल्ममध्ये त्यांनी पूर्ण परफॉर्म करून मला दाखवलं। द ओन्ली मोमेंट जेव्हा मी असं म्हणजे माझे जे डोळे आहेत ते एकदम उघडले ते त्या गाण्याच्या वेळेतच, याच कारणाने। कारण मला माहिती आहे की गाणं जेव्हा प्ले होतं तेव्हा मी एकदम खुलून जाते अँड आय फील व्हेरी लाइक ॲट होम। पण ते गाणं प्ले झालं, डोळे उघडले, त्याआधी तुम्ही तुमचे वडील महेश भट्ट यांच्या कार्यालयात जाऊन खूप रडला होतात, खूप अश्रू निघाले होते? हो. ॲक्चुअली त्यांनी त्यांनी मला खूप रडवलं होतं। मी मी व्हेरी स्वीटली
मी त्यांना मेसेज केला होता. माहीत नाही, मी कधीच असं त्याआधी असं कधीच केलं नव्हतं. मी वडिलांना मेसेज करून सांगू, की माझ्या मनात काय आहे. ॲक्चुअली मी खूप सिक्रेटिव्ह आहे. आतच ठेवते सगळ्या गोष्टी. मी कुठेतरी जात होते आणि मी त्यांना मेसेज केला, "पापा, आय डोंट नो व्हाय आय एम गेटिंग व्हेरी नर्व्हस." सो ही सेड, "कम टू दी ऑफिस." ठीक आहे. मला वाटलं आम्ही बसून गप्पा मारू एकट्यात. नाही. मी तिथे गेले. इम्रान हाशमी होते तिथे, माझी बहीण होती पूजा, माझे काका होते मुकेशजी, अजून काही लोक होते. अ, 7-8 जण कमीत कमी होते तिथे त्यावेळेला. कारण जेव्हा माझे बाबा बसतात तेव्हा कार्यक्रम असतो ऑलमोस्ट आणि ते बोलतात. तशी सगळी वाइब होती एक्झॅक्टली. आणि मी आत गेली अशी म्हणजे मी तेव्हा स्माईल नव्हते करत. मी थोडीशी तशी होते. अँड ही सेड, "आलिया इज फीलिंग व्हेरी नर्व्हस. कम स्टँड इन द मिडल ऑफ द रूम." सो आय सेड, "ओके, हे काय आहे?" तर ही मेड मी स्टँड. ऑलमोस्ट आपकी अदालत सारखंच वातावरण होतं तिथे. आणि तिथे उभं करून ते मला म्हटले, "प्लीज नाऊ टेल अस हाऊ यू आर फीलिंग. तुला कसं वाटतंय?" तर मी आधी खूपच इरिटेट झाले, की वडील असे असतात का, की मला एकदम स्पॉटलाईटमध्ये टाकून दिलं. ठीक आहे. आय सेड, "ओके, फाईन." अँड आय स्टार्टेड टॉकिंग आणि बोलता-बोलता मी रडायला लागले. माझी सगळ्यात मोठी भीती ही होती की what if I realize that the one thing I wanted to do the most in my life, I am not good at? So I was getting scared to participate because I was thinking, ki, what if I find out that I'm not good at it? That will be like my worst nightmare. Um, and then I realized the minute I said that this whole process. आता तुम्ही पण म्हटलात, तुम्ही पण मला म्हणालात, की तुम्ही हा शो करण्याआधी नर्व्हस होतात. हे थोडी बोललो की सगळ्यांना सांगायचंय म्हणून. नाही, पण चांगली गोष्ट आहे कारण नर्व्हसनेस तुम्हाला आणखी चांगलं बनवतो. यामुळे टचवूड तुमचा शो 25 इयर्स पासून चालतोय. तर मी पण प्रत्येक शॉट देण्याआधी, कॅमेरासमोर येण्याआधी नर्व्हस होऊन जाते आणि ही जर ट्रॅजेक्टरी असेल तर देव करो माझं पण करियर 25 इयर्सपर्यंत चालेल. त्याहूनही जास्त असेल, जास्त Hopefully. असेल त्याहूनही. जेव्हा पहिली फिल्म हिट झाली तेव्हा भट साहेब मला सांगत होते की त्यांनी तुमच्याकडे येऊन तुमचा ऑटोग्राफ मागितला होता. हो. ते स्वतः एवढे मोठे सेलिब्रिटी, इतके मोठे स्टार, इतके मोठे डिरेक्टर आहेत. हो. तर काय वाटलं तुम्हाला? मला चांगलंच वाटलं. मी त्यांना ऑटोग्राफ देते आणि ते खूप इमोशनल आहेत. जास्त दाखवत नाही, पण त्यांनी त्या ऑटोग्राफला लॅमिनेट करून सेव्ह केलंय आणि खूप वर्षांनंतर म्हणजे काही वर्षांनंतर मला तोच ऑटोग्राफ त्यांनी गिफ्ट दिला माझ्या बर्थडेला. कारण त्यात तुम्ही लिहिलं होतं, Thank you, Papa, for not helping me at all. करेक्ट. थँक यू पापा फॉर नॉट हेल्पिंग मी ॲट ऑल. कारण याचा अर्थ हा आहे की माझी पहिली फिल्म हवं तर मी ती त्यांच्यासोबत करू शकले असते आणि त्यांनी माझी खूप मदत सुद्धा केली असती. पण इवन माय मदर फॉर दॅट मॅटर दे रिअली लेट मी बी. त्यांनी आय थिंक त्यांनी हे डिसाईड केलेलं होतं की दॅट आय शुड टेक माय ओन डिसिजन्स. आय शुड फॉल अँड आय शुड गेट अप अँड ऑल्सो बाय माय सेल्फ अँड दे विल बी देअर टू सपोर्ट मी. बट दी ओनली वे आय कॅन बी आलिया भट अँड नॉट महेश भट्स डॉटर आलिया भट इज इफ आय डिड इट बाय माय सेल्फ. मग त्याच कारणाने खूप लोकांना पेरेंट्सना असं वाटतं की त्यांनी सोबतच राहावं. आय फील की अपोजिट व्हायला हवं की तुम्ही यू शुड लेट युअर किड्स बी, लेट देम फ्लाय अँड जस्ट सपोर्ट देम व्हेनेव्हर दे फॉल. तर सगळेच लोक तुम्हाला विचारत असतील की इतके मोठे डिरेक्टर त्यांनी तुमच्यासाठी फिल्म का नाही केली, का नाही ब्रेक दिला त्यांनी? हो, अजूनही विचारतात की तुम्ही भट साहेबांसोबत काम कधी करणार, केव्हा काम करणार? आय से लाइक बाबा थांबा, चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतो. भट साहेब तुमच्यावर इतकं प्रेम करतात आणि यासाठी एक सिक्रेट माझ्याकडे आहे. एक मेसेज आहे, ओह! तो तुम्हाला ऐकवतो. हा तो मेसेज आहे जो त्यांनी आता थोड्या वेळापूर्वीच रेकॉर्ड करून पाठवलाय Oh. आलिया भटसाठी. ओके. आलिया एक चमत्कार आहे. आता पहा ना, रजतजी, आपकी अदालतमध्ये पोहोचायला मला 50 वर्ष लागली आणि आलिया 25 वर्षात पोहोचली. आता हे चमत्कारापेक्षा काही कमी नाहीये की इतक्या छोट्या वयात हिने इतकं काही मिळवलंय. लोक बोलतात आणि खरं बोलतात की ब्रँड महेश भट जे स्मशानापर्यंत पोहोचून गेले होते त्याला हिने परत एक जन्म दिला आहे. आणि माझं हे सौभाग्य आहे की माझ्या मुलीने हे केलंय. कारण जेव्हा तुमची मुलं तुमच्यापेक्षा पुढे निघून जातात तेव्हा तुम्हाला याचा अंदाजच नाहीये की तुमच्या मनात किती आनंदाची भावना निर्माण होत असते. आलिया,
ही तर सुरुवात आहे. फक्त सरफेसलाच स्क्रॅच केलं आहेस. ही खूप खूप दूरवर जाणारी जर्नी आहे. खूप काही साध्य करायचंय. संवेदना सांभाळून ठेव, कारण इथे लोक खूप सहजतेने वेडे होतात. असं आपला इतिहास ओरडून ओरडून सांगतोय. गेट क्लोज टू पीपल, लर्न फ्रॉम पीपल अँड शेअर ऑल युअर ॲसेट्स अँड विजडम विथ द पीपल. लव्ह यू. यापेक्षा चांगला मेसेज तर कोणीच देऊ शकत नाही. कोणतेच फादर स्वतःच्या मुलीसाठी नाही देऊ शकत. तुम्ही पण काही बोलू इच्छिता भट साहेबांना? मी बघतोय तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. आय थिंक हेच सांगू इच्छिते की महेश भट कधी स्मशानापर्यंत नाही पोहोचू शकत. अम, त्यांच्यामुळे आज मला वाटतं की मी द रिझन पीपल आस्क मी की तुम्ही इतके वेगळे रोल्स कसे करता, यू नो हाऊ डू यू अंडरस्टँड युअर कॅरेक्टर्स, अँड आय थिंक द ओनली रिझन दॅट हॅज हॅपन इज बिकॉज ऑफ माय अपब्रिंगिंग. त्यांच्यामुळे, माझ्या आईमुळे. सो थँक कारण जर तुम्ही नसतात तर जे मी केलंय, तुम्हाला प्राऊड वाटून दिलंय, ते पण करू शकले नसते. सो थँक यू. आलिया, खरंच हे सगळे लोक तुम्हाला विचारतात, आता जसा हायवे फिल्मचा रोल आहे, कसं काय या रोलला एक्सेप्ट केलं? मोठा चॅलेंजिंग, खूप डेअरिंग ऍक्च्युली रोल जेव्हा होता. इम्तियाज माझ्याकडे आले होते या फिल्मला घेऊन, म्हणजे मी शॉक झाले होते. आय सेड स्टुडंट ऑफ द इयरच्या नंतर इम्तियाज अली माझ्याकडे आले. त्यांनी काय पाहून घेतलं? कारण स्टुडंट वॉज अ व्हेरी ग्लॅमरस फिल्म. ऍक्टिंग केली त्यात स्कोप नव्हता मला, आय फील. डान्स वान्स केला अँड आय एम व्हेरी ग्लॅमरस अँड ब्युटिफुल, बट आय डोंट थिंक की इतका मॅटी कॅरेक्टर मला एकदम मिळून जाईल. अँड इम्तियाज अली इज अ व्हेरी रिस्पेक्टेड, व्हेरी लव्ड फिल्म मेकर. त्यांनी माझे किती फेवरेट फिल्म्स बनवले होते. जब भी मैं, रॉकस्टार, सोचा ना था. तर आय वॉज मोस्ट एक्साइटेड. मी तर म्हणजे त्यांना पैसे दिले असते मला फिल्ममध्ये घेण्यासाठी. बट ही ओनली केम अँड ही सेड, विल यू डू दिस फिल्म फॉर मी? अँड आय वॉज मोस्ट एक्साइटेड. आय सेड, हो, ऑफकोर्स मी करेन. आणि त्याच वेळी माझे वडील घरी होते. जेव्हा ते आले होते, सोबत बसलो होतो, तेव्हा असं वाटत होतं की मागणी घालायला आलेले आहेत. यू नो, पापा वॉज ऑल्सो सिटिंग लाईक दॅट अँड ही केम विथ द स्क्रिप्ट माझ्या हातात दिली. आणि आय एम रिअली हॅपी की मी तो डिसिजन घेतला हायवे करण्याचा. कारण त्या प्रकारचा एक्सपिरियन्स बहुतेक मला कधी नंतर मिळाला नसता, कारण नोबडी न्यू मी दॅट टाइम. म्हणून मी हायवेमध्ये छान काम करू शकले. त्याने ॲज अन ॲक्टर तुम्हाला एस्टॅब्लिश केलं. हो, आय फील लाईक एस्टॅब्लिश नाही म्हणणार, बट एक सेटिंग बेस दिला होता मला. आणि उडता पंजाब ही सुद्धा एक कॉन्ट्रोवर्शियल फिल्म होती. ऑनेस्टली माझ्याबरोबर त्या प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी, माझ्या फिल्मसोबत त्या प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी कधी झाली नाही. तर मी खूप कन्फ्युज्ड होऊन गेले, कारण स्पेशली ज्या प्रकारचा तो विषय होता, मला वाटलं की लोकांना फॉर एज्युकेशनल पर्पज त्यांना ही फिल्म पाहायची आहे. म्हणजे जेव्हा सेन्सर बोर्ड करून रिस्ट्रिक्शन्स यायला लागले, आय वॉज व्हेरी हर्ट, आय वॉज व्हेरी अपसेट, कारण मी खूप अटॅच्ड आहे माझ्या फिल्म्सना घेऊन. मी खूपच सेन्सिटिव्ह होऊन जाते, खूपच डिफेन्सिव्ह होऊन जाते. अँड स्पेशली कारण की एक सिच्युएशन आहे, जी सोशल सिच्युएशन आहे, ज्याची माहिती आपल्या कंट्रीला असायला हवी, लोकांना नसले पाहिजे. देन ऑफकोर्स आपले जे ऑनरेबल कोर्ट आहे, त्यांनी येऊन सगळ्या गोष्टी आमच्यासाठी सेट करून दिला होता. अँड वी वर व्हेरी हॅपी. फिल्म रिलीज होऊन गेली आणि मग फिल्म रिलीजच्या आधी अजून एक प्रॉब्लेम झाला की फिल्म लीक होऊन गेली ऑनलाईन. त्या दिवशी आय कुडंट कंट्रोल. आय जस्ट ब्रोक डाऊन. जेव्हा मला कळलं की आता हे संपल्यानंतर फिल्म लीक होऊन गेली, आय सेड, हे कसं काय झालं? आम्ही काहीतरी वेगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि दुसरंच काहीतरी झालं. दॅट्स वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स आय फील इंडस्ट्रीला घेऊन, की पायरेसी आपल्या कंट्रीमध्ये खूप जास्त आहे. तर मी नेहमीच म्हणते, प्लीज 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 पायरेटेड फिल्म्स पाहणं बंद करा, कारण खूप मेहनतीने फिल्म बनते. आणि जेव्हा असं होतं तेव्हा इट्स रिअली हार्ट ब्रेकिंग. आय होप पुढे जाऊन असं नाही होणार. कायदा तर आहे, पण त्याचं पालन केलं जात नाही. प्रयत्न करूया. या ज्या हायवे, उडता पंजाब ह्या तर एकदम सिरियस प्रकारच्या फिल्म्स होत्या. मग शाहरुख खान बरोबर हो. ते तर एकदम वेगळ्या प्रकारचं
पात्र वेगळ्या प्रकारचं हो. कॅरेक्टर होतं. मग शाहरुख खान बरोबर काम करण्यात मजा खूप आली मजा असेल. आली. जसं की तुम्ही आधी पण म्हटलं होतात, की मी त्यांची खूप मोठी फॅन होते आधीपासूनच आणि त्यांना भेटल्यानंतर तर अजून पण मोठी फॅन झाले त्यांची. बिकॉज आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ही इज द मोस्ट चार्मिंग अँड द मोस्ट लव्हिंग पर्सन. ते इतकं प्रेम आणि इतका रिस्पेक्ट देतात. मला वाटलं की ते शाहरुख खान नाहीयेत, मी शाहरुख खान आहे. असे मला ते ट्रीट करत होते. अँड जस्ट नॉट मी, एव्हरीबडी सेटवर पण ऑल दी असिस्टंट डायरेक्टर्स, टेक्निशियन्स सगळ्यांसोबत ते इतके मिळून जुळून राहतात आणि फिल्म करताना मी त्यांच्याकडून खूप मोठी गोष्ट शिकले, की त्यांच्या स्टारडमचा जो भार आहे, ज्याला आम्ही भार म्हणतो कारण ते खूप भारी असतं स्टारडम कॅरी करणं, ते कधी आपल्या खांद्यावर नाही घेत अँड ही डझंट ब्रिंग द बॅगेज ऑफ बिंग शाहरुख खान. जेव्हा ते एका खोलीमध्ये येतात तेव्हा पूर्ण अटेन्शन तिथे जातं. पण ते तशा प्रकारचा ॲटिट्यूड देत नाहीत. ही इज द मोस्ट डाउन टू अर्थ. इतके लव्हिंग आहेत आणि आय हॅव लर्न्ड अ लॉट फ्रॉम हिम ॲज अ ह्युमन बीइंग अँड ऑफकोर्स ॲज अन ॲक्टर. एक ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आलिया भट्टवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. तुम्हाला विचारलं गेलं एकतामध्ये शक्ती असते याचा काय अर्थ आहे, तर तुम्ही म्हणालात एकता कपूर शक्ती कपूरची मुलगी आहे. नाही, माझा फेव्हरेट जोक मी सांगते. मी दुकानात जाते आणि मी म्हणते, की दादा इंडियन फ्लॅग दाखवा ना प्लीज. आणि ते येऊन देतात मला. चांगला, ठीक आहे, यात अजून कलर्स आहेत. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपली पाहुणी आहे नवीन जमान्यातील सगळ्यात यशस्वी अभिनेत्री आलिया भट्ट. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार आलिया भट्ट यांच्यावर आरोप आहे की या कॉन्ट्रोवर्सी क्वीन आहे. आलिया, 2 वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल शाहरुख खान मला म्हणाले होते की तुम्ही बोलवा आलिया भट्टला आपकी अदालतमध्ये. तर मी म्हणालो होतो की ही लहानशी साधीभोळी आहे. तर ते म्हणाले होते की ही साधीभोळी नाहीये, ही तर धडाकेबाज आहे. आणि मी त्यांना म्हणालो होतो की याची काही कॉन्ट्रोवर्सी नाहीये. ते बोले नाही, मोठी मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे आणि ह्या जिथे जातात तिथे कोणती ना कोणती कॉन्ट्रोवर्सी मागे येते. तर तुम्ही क्रिएट करता. नाही, मी का क्रिएट करू? नाही. मी तर ऐकलंय की मोठ्या लोकांना, मोठ्या फिल्म स्टार्सला या गोष्टीची आवड असते की त्यांचं नाव सगळ्या ठिकाणी यावं, चर्चेत असावं. तर आलिया भट्टने खूप स्मार्टनेसने, खूप चालाखीने स्वतःला इंटरव्ह्यूमध्ये डफर म्हणून दिलं आणि सगळीकडे आलिया भट्टची चर्चा सुरू झाली. हं. किती स्मार्ट मार्ग होता. मार्ग हाच होता कारण काही डफरसारख्या गोष्टी मी केल्या त्यावेळी आणि त्यामुळे खूप असे जोक्स येऊ लागले आणि लोक मला म्हणायला लागले, की "माहीत नाही, माहीत नाहीये." तर माझं असं मत आहे, की माहीत नसणं ही चुकीची गोष्ट नाहीये. जर मीच आधी सांगून देऊ, की "बाई मला माहीत नाहीये, प्लीज मला माफ करा." तर लोक मला सोडून देतील आणि मला कोणत्या क्वेशनचं उत्तरही द्यावं लागणार नाही. व्हेरी सिंपल. रजनीकांतवर जोक बनता बनता 50 वर्ष निघून गेली आणि फक्त 5 महिन्यात आलिया भट्ट पूर्ण जगात चर्चेत आल्या. नाही. अ, कुणालाही स्वतःला डफर म्हणवून घेणं आवडणार नाही. ते मी प्लॅन नव्हतं केलं. होऊन गेलं. झाल्यानंतर काय झालं हे मला माहीत नव्हतं, की असं होईल. पण जसं झालं ठीक आहे. मी हे पण म्हणते, की लिसन मला त्या जोक्सने काही प्रॉब्लेम नाहीये कारण त्यांच्यामुळे माझी पॉप्युलॅरिटी झाली, वाढून गेली. सिंगापूरमध्ये लोक मला ओळखतात. जेव्हा मी सिक्युरिटी चेकमध्ये जाते, "मॅम आम्ही तुम्हाला ओळखतो." आम्हाला वाटलं फिल्ममुळे. अच्छा. नाही, तुमचे जोक्स खूप वाचलेत. तर जर जोक्समुळे मला सिंगापूरमध्ये ओळखतायत तर आय हॅव नो इश्यूज. पण मी स्वतः क्रिएट नाही केले. हे बघा, दुसरे फिल्म स्टार्स जे तुमच्या जोक्सवर हसतात, हं. तुम्ही त्यांच्या बँक बॅलन्सवर, त्यांच्या पॉप्युलॅरिटीवर हसता. नाही. ते पण नाही करत. हो, ते पण नाही करत. मी स्वतःवर हसते आणि जर कोणता जोक स्टुपिड आहे आणि मला हसू येत नाहीये, तर मी नाही हसणार. पण हे माझ्यामुळे नाही, तुमचा जोक खराब आहे. ह्यात माझी काही बरं, चूक नाहीये. कोणता जोक इंटरेस्टिंग आहे? जसं एक मी वाचलंय की एक तुम्हाला विचारलं गेलं की एकतामध्ये शक्ती असते याचा काय अर्थ आहे? तर तुम्ही म्हणालात एकता शक्ती कपूरची मुलगी आहे. पण हे बरोबर आहे. इट्स अ व्हेरी स्मार्ट आन्सर जर मी कुठे दिलं असेल तर. नाही, मी माझं फेव्हरेट जोक मी सांगते तुम्हाला, की मी एका शॉपमध्ये जाते, दुकानात जाते आणि मी त्यांना म्हणते, की "दादा इंडियन फ्लॅग दाखवा ना प्लीज." आणि ते येऊन देतात मला, म्हणतात, "चांगला आहे, यात अजून कलर्स आहेत?"
तो माझा फेवरेट. एकाने सांगितलं की सायंटिस्ट आर्यभट्ट बद्दल विचारलं तर मुलाने क्लासमध्ये सांगितलं आलिया भट्ट. तर त्याने विचारलं आलिया भट्ट, तर तो बोला नाही, तो बोबडा आहे म्हणून तो आर्यभट्टला आलिया भट्ट बोलतोय. तर असे जितके ही जोक्स जितके बनत गेले तुम्हाला त्याचा जास्त फायदा होत गेला जेवढा माझ्या मते. तुमच्या मते नाही प्राइस वाढत गेला. दुसऱ्या कारणाने पण आणखी काही कारणाने असू पण प्राइस वाढत गेली. आता बघा सेफईमध्ये त्या महोत्सवात गेलात, डान्स केला तुम्ही सलमान खान बरोबर स्टेजवर, तर कॉन्ट्रोवर्सी उभी राहिली की एकीकडे तर गरीब लोक आहेत दंगलीमध्ये ज्यांच्याकडे रात्री राहायला शेल्टर नाहीये आणि तुम्ही इथे नाचगाणं करताय आणि तुम्ही म्हणालात मला माहितच नाही दंगल झाली. मला त्यावेळी खरंच काही माहीत नव्हतं. मला लक्षात आहे माझे वडील होते शोला. आय थिंक ते इंडस्ट्रीच्या बाजूनी बोलत होते. बिकॉज ऑफ द सिच्युएशन. हो, त्यांना खूप दुःख झालं होतं, पण सलमानने तुमचा सपोर्ट केला. सलमान बोलले होते इतका चांगलं परफॉर्म केला आलियाने स्टेजवर, इतकी चांगली ती परफॉर्मर, इतकी चांगली ऍक्ट्रेस आहे, तिच्या बाबतीत असं बोलण्याची काय गरज आहे? हो, कारण मला वाईट वाटत होतं की इतकं ते पहिल्यांदा असं झालं होतं की इतका मोठा तो डिबेट झाला होता. अँड आय डिडंट अंडरस्टँड. मी खूप नवीन होते आणि आय डिडंट अंडरस्टँड की प्रत्येक ॲक्शनची एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक रिॲक्शन असते आणि आम्हाला आपल्याला म्हणजे यू हॅव टू बी वेल अवेअर विथ द सिच्युएशन इन युअर कंट्री. जेव्हा तुम्ही कुठेही जात असता तर त्या वेळेनंतर बिकेम अ लिटल बिट मोर अवेअर. आणि हो, दॅट्स इट. चला, ही जी डफरची इमेज थोडी कामात तर आली ना? एका क्राउडेड मार्केटमध्ये स्मार्ट एंट्री मिळाली तुम्हाला. असं म्हणू शकतो. क्राउडेड मार्केटमध्ये स्मार्ट एंट्री किंवा असं म्हणू शकतो की मी स्वतःसाठी एक इमेज बनवून घेतली. दॅट इज नॉट अमंग द स्मार्ट पीपल. तर मी नेहमी युनिक राहीन. असं पण म्हणू शकतो. बघा, खरं तर हे आहे की आलिया भट्ट एक खूप मोठं ब्रँड बनली. सगळ्यांना बनवलं, धन कमावलं, सगळं मिळवलं आणि मग टाळ्या. तर फायदा तर झाला ना? कोणाचा? इमेज क्रिएट करण्याचा, सोशल मीडियामध्ये इतकी चर्चा होण्याचा. आय थिंक इमेज क्रिएट नाही होत. तुमची इमेज ऑडियन्स क्रिएट करतात. तुमची फिल्म चूज करून तुमची फिल्म पाहून त्यांना तुम्ही आवडता किंवा नाही आवडत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, रिअल इमेज तुमची जी असते तीच टिकते. तुम्ही किती पण कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल, तितकं जास्त फेक दिसेल. तर मी कधीच इमेज बनवण्याचा प्रयत्न केला नाही. माझं बस एवढंच म्हणणं आहे की जेव्हा ना मी ऍक्टिंग तेव्हाच करेन जेव्हा मी कॅमेऱ्याच्या समोर असते, फिल्म कॅमेऱ्याच्या समोर असते. ऑफ कॅमेरा आय बिलीव्ह दॅट आय शुड बी माय सेल्फ. आणि ती जर माझी इमेज बनली तर चांगलंच आहे. ज्या प्रेक्षकांनी तुमची ही इमेज बनवली त्या प्रेक्षकांनाच विचारू की त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत. आलिया, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. दॅट यू हॅव अ व्हेरी सॉफ्ट, व्हल्नरेबल अँड चाइल्ड लाईक फेस, बट टू बी डुईंग अ फिल्म लाईक राझी, जी खूपच एक इंटेन्स फिल्म आहे. सो व्हॉट मेड यू प्रिपेअर फॉर द रोल? म्हणजे तुम्ही इतका इंटेन्स रोल कसा प्ले केला? जी इंटेन्सिटी असते ती आतून येते, चेहऱ्याने येत नाही. द रिझन इन फॅक्ट मेघनाजींना वाटलं की मी या पार्टसाठी फिट राहीन वॉज बिकॉज ऑफ माय सॉफ्ट फेस अँड माय चाइल्ड लाईक फीचर्स. कारण द फॅक्ट दॅट शी इज सच अ यंग गर्ल बट शी इज डुईंग सच अ बिग थिंग वॉज द कॉन्ट्रास्ट दॅट वी वॉन्टेड फॉर द फिल्म. इंटेन्सिटीचा अर्थ असा नाहीये. इंटेन्सिटीचा अर्थ आतून फील करणं आणि त्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करता ते फक्त फिलिंग्सनेच येतं. तर प्रेपरेशन्स जसं की मी सांगितलं की जॉंगा केलं, हे केलं, ते केलं. बट द एंड ऑफ द डे कॅमेऱ्याच्या समोर किती पण तुम्ही प्रिपेअर करून याल, फिलिंगच्या शिवाय परफॉर्मन्स होत नाही. एखाद्या माणसातली कोणती गोष्ट तुम्हाला भावते? आय थिंक एक्झॅक्टली व्हॉट आय जस्ट सेड, द एबिलिटी टू बी रिअल. अशी खूप कमी माणसं आहेत जी त्यांची व्हल्नरेबल बाजू दाखवतात, त्यांच्यातली भीती, त्यांच्यातली संवेदनशीलता दाखवतात. मोस्ट पीपल लाइक टू बी नॉट मोस्ट पीपल आय वुड से, बट सम पीपल लाइक टू बी ओव्हर कॉन्फिडंट अँड आउट देअर. मला आवडत नाहीत ओव्हर कॉन्फिडंट लोक. मला लोकांमधला सॉफ्टनेस आवडतो आणि मला त्यांच्यातला खरेपणा आवडतो. रिअल, नॉर्मल, हॅपी, बट ऑल्सो समटाइम्स सॅड पीपल. थँक्यू मॅम, थँक्यू. आलिया, जसे प्रश्न ऑडियन्सने तुम्हाला विचारलेत ते बघून तर वाटतंय की तुम्हाला कोणी डफर नाही समजत. नाही समजत ना?
कुण्या एका व्ह्युअरने मला हा प्रश्न पाठवलाय असा सोशल मीडियावर, जर आलिया भट आल्या तर तुम्ही त्यांना विचारा त्यांचं नाव आलू कोणी ठेवलं. मी लहानपणी आलूच होते. मी खूप आलू गुबगुबीत सारखी होते. जेव्हा मी जन्माला आले तेव्हा लोक मला मुलगा समजायचे. माझ्या आईला माझ्या डोक्यावर बो लावावा लागायचा. कारण ती नेहमी नाराज व्हायची की सगळे म्हणायचे, "व्हॉट अ क्यूट लिटल बॉय" आणि म्हणायचे, "शी इज अ गर्ल." तर आलू आलियाचा आलू बनून गेला तर कारण मी खूप राउंड आणि गुबगुबीत होते आणि बाय डिफॉल्ट आलू माझी फेव्हरेट डिश आहे. आलू फ्राय. आताही आलू फ्राय खाता? कधी-कधी. बाबांच्या बर्थडेला खातो. ती ॲक्चुअली त्यांच्या मम्मीची रेसिपी आहे. पण मी बटाटा खाते. बटाटा चांगला असतो शरीरासाठी. हो, पण ॲक्चुअली चांगला असतो. नाही, आता लोकांना तर हे जाणून घ्यायचं की आलूची आलिया कशी काय बनली, काय केलं? खूप काही केलं. बाकी खूप गोष्टी गिव्ह अप कराव्या लागल्यात. पण हॉनेस्टली मी खाते, नीट खाते. मी एक ट्रू इंडियन आहे, स्वदेशी आहे. मला हे सॅलड-वॅलड आवडत नाही. मला डाळ-भात पाहिजे, भाजी पाहिजे आणि पोळीच्या ऐवजी मी नाचणीची पोळी खाते, ज्वारीची पोळी. माझं ऑप्शन बदलून गेलेत. शुगर बिलकुल टच नाही करत. शुगर खूप हानिकारक आहे. आणि हो, मी कधी-कधी डिझर्ट, मूग डाळचा हलवा खाऊन घेते. एव्हरीथिंग इन मॉडर्नेशन इज गुड आणि मी वर्कआउट खूप करते. चला, खूप चांगली शिकवणूक मिळाली लोकांना, पण माझ्याकडे आरोपांची खूप लांब सूची आहे. ओके. आपण एका ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेक नंतर आप की अदालतमध्ये आलिया भटवर आरोप आणि प्रश्नांची आणखी एक फेरी. वेलकम बॅक. आप की अदालतमध्ये पुढचा आरोप आलिया भटवर. फिल्म स्टार आलिया भट यांच्यावर आरोप आहे की या सगळी गुपितं उघड करून सांगतात. आलिया, तुमचे इंटरव्ह्यूज मी वाचत होतो आणि तुम्ही म्हणालात की आई तुम्हाला लेट नाईट पार्टीज मध्ये जाऊ देत नाही. हो, जसं सगळ्याच आया आता नाही, म्हणजे मी थोडीशी यंग होते. म्हणजे मी अजूनही यंगच आहे, पण अजून जास्त यंग होते. त्यांना नाही आवडायचं की मी पार्टी करायला बाहेर जायचे अँड शी यूज्ड टू गेट वरीड अबाउट मी की घरी बाहेर इतक्या लेट नाही राहायला पाहिजे आणि ती ऑब्व्हियसली साहजिक गोष्ट आहे. आय एम अ यंग गर्ल आणि त्यांची इच्छा होती की मी डिसिप्लिन्ड राहू, एकदम नीट लवकर झोपून जावं आणि पार्टी-वार्टी नाही करायची. आणि हे सुद्धा तुम्ही लिहिलंय की पापा महेश भट प्रत्येक मुलावर नजर ठेवायचे, मुलावर नजर? जे तुम्हाला भेटायला यायचे त्यांच्यावर. हो. पण नजर नाही ठेवायचे थोडेसे म्हणजे असं असं होऊन जायचे. ते आज पण होतात. ते नाही बदलणार. आय थिंक वडील वडीलच राहतील ॲट द एंड ऑफ द डे. एकदा मी माझ्या एका चांगल्या फ्रेंडला एक काही मोठं गिफ्ट दिलेलं क्रिसमससाठी आणि माझे वडील म्हणाले, की "किती किती किती पैसे तू खर्च केले या प्रेझेंटसाठी?" तर मी सांगितलं, की "व्हॉटएव्हर." जितके पण खर्च केले होते त्यावेळी. थोडं मोठं होतं गिफ्ट. काहीतरी चेअर होती, मसाज चेअर. तर ते म्हणाले, की "ठीक आहे, पण पण मला याच अमाउंटचं एक गिफ्ट पाहिजे." तर आय सेड, "या अमाउंटचं मी तुम्हाला काय प्रेझेंट देऊ? ही डझंट लाइक एनिथिंग." ते काही करत नाहीत, फक्त पुस्तकं वाचत असतात. तर मग आम्ही काय डिसाईड केलं, की माझं क्रेडिट कार्ड त्यांच्या अकाउंटसोबत अटॅच करून टाकू आणि जेव्हा त्यांना पुस्तक मागवायचं असेल, ते माझ्याच क्रेडिट कार्डने मागवणार. तर आय हॅव पेड आय एम गोना पे फॉर हिज बुक्स फॉर लाईफ लाँग. खूप चांगलं गिफ्ट आहे. पण हे कॉम्पिटिशन केल्याने झालंय. कारण त्यांना आवडलं नव्हतं, की त्यांना माझ्यापेक्षा म्हणजे जास्त खर्चाचं प्रेझेंट दुसऱ्याला कसं मिळू शकतं? आय एम युअर फादर, आय शुड गेट द मोस्ट इम्पॉर्टंट प्रेझेंट. तर जेव्हा फादर इतकी नजर ठेवतात, आई पार्टीमध्ये जाऊ देत नाही, तर तुमचे सगळे सिक्रेट कसे आउट होऊन जातात? रोज छापलं जातं, याच्याशी मैत्री, त्याच्याशी मैत्री, याच्याबरोबर रिलेशन. कोण करतं हे आउट? सिक्रेट मी याला सिक्रेट आउट नाही म्हणणार. कारण सिक्रेट म्हणजे की मी माझं सिक्रेट कुणाला सांगितलंय, कोणी दुसऱ्याने सिक्रेट आउट केलंय. मी ह्या स्पेक्युलेशनबद्दल म्हणेन की काही खरं आहे आणि काही खरं नाहीये. आता करण जोहर म्हणतात की माझ्याबरोबर सगळे सिक्रेट शेअर करते ती. हो, करणसोबत सगळं शेअर करते मी. मी सगळ्यांसोबत मी काही हाईड करत नाही. सगळ्यांसोबत शेअर करते. कारण माझं असं मत आहे की आय डोंट हॅव एनिथिंग टू हाईड. अपार्ट फ्रॉम मी असं बाथरूममध्ये दरवाजा बंद करते. अदर दॅन दॅट आय डोंट हॅव एनिथिंग हाईड. मी खुली किताब आहे. बस पर्सनल लाईफला घेऊन मला बोलायला नाही आवडत. आणि छापलं जातं कधी वरुण धवनच्या बाबतीत, कधी सिद्धार्थ मल्होत्राच्या बाबतीत.
मॅगझिन्स मध्ये, वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर. तर माझं असं म्हणणं आहे की जर ती न्यूज सत्य नाहीये तर मला ऑब्व्हियसली काहीच इफेक्ट नको व्हायला, मग मी टोटली कूल असायला हवं. आणि जर सत्य आहे तर ऑब्व्हियसली मला इफेक्ट नाही व्हायला पाहिजे कारण सत्य आहे तर. मग काय बोलणार? पण आम्हाला कसं कळणार ना की काय खरं आहे आणि काय तीच तर नाहीये? गोष्ट आहे. मला कधीच समोरून एक्सेप्ट नसतं करायचं. नायदर डू आय वॉन्ट टू डिनाय इट. कारण डिनायिंगचा अर्थ होऊन जातो, जर ऑब्व्हियसली चूक आहे तर मी डिनाय करून देईन. पण जरा कॉम्प्लिकेट नाही करून दिलं तुम्ही? आता बघा, ते खूपच चुकीचं आहे. जर कोणी म्हटलं, की "आलिया तुम्ही अमेरिकेत शिफ्ट होताय, हे ऐकण्यात आलंय." तर ऑब्व्हियसली मी सांगेन नाही. पण जर कोणी म्हटलं, की "आलिया असं ऐकण्यात आलंय, की तुम्ही या मुलाबरोबर तुमचं काही चालू आहे." आणि जर काही चालू आहे, तर मी काहीच नाही बोलणार. कारण मला नाही एक्सेप्ट करायचंय. अच्छा मी तुम्हाला म्हणू की या मुलाबरोबर खूप फोटो तुमचे आजकाल छापले जात आहेत. आता रिसर्च करताना प्रत्येक थोड्या वेळाने या मुलाचा फोटो आमच्या समोर येतो. मग या मुलाच्या बाबतीत मुलगा कोण आहे? रणबीर कपूर. जसं की मी म्हटलं, मी काहीच एक्सेप्ट किंवा डिनाय करू इच्छित नाही. मी तर विचारतोय की तुम्ही यांच्याबरोबर माझा चेहरा गुलाबी झालाय, मला त्याला कंट्रोल करावं लागेल. हां. मी तर एक सरळ गोष्ट विचारत होतो की तुम्ही यांच्याबरोबर फिल्ममध्ये काम करत आहात, तर कसं वाटतंय तुम्हाला काम करताना? तुम्ही हे नाही विचारलं ना. डफर आहे पण इतकी पण डफर नाहीये. नाही जर फिल्मच्या बाबतीत विचारत असाल तर खरंच चांगलं वाटतंय आणि आय मीन फिल्मबद्दलच बोलतेय. खूपच चांगलं वाटतंय आणि फिल्म रिलीज होते आणि प्लीज जाऊन पहा थिएटरमध्ये. या फिल्मचे जे हिरो आहेत त्यांच्याबरोबर काम करत आहात, त्यांच्या बाबतीत काय काय आवडतं? जे सगळ्यांनाच आवडतं ते खूपच टॅलेंटेड ॲक्टर आहेत आणि फिल्म केल्यानंतर मी आता त्यांना आणखी ओळखायला लागले. तर मी इंग्लिशमध्ये सांगते. ही इज अ व्हेरी टॅलेंटेड ॲक्टर. ते खूपच चांगले कलाकार आहेत. बट आय रिअलाइज्ड इंग्लिश सॉरी. What I realized while shooting the film is that he's the most zen-like human being I have met in my life. ते इतके calm आहेत, इतके relaxed आहेत. I have never met anyone like that. सेटवर पण, ऑफ सेट पण he doesn't get affected by anything. आणि माझ्या मते ही त्यांची सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. आणि ते गाणं होतं ना ते सगळ्यांसाठी गातात, जब से मिला हूं तेरा होने लगा हूं. हे कोणतं गाणं आहे? फ्रॉम अजब? ओह! हां. हां. तेरा हां, हां. करेक्ट. हे काही मग गाऊन डबल दाखवा मीनिंग थोडं. होतं हां, यार? तेच तर मी विचारतोय. हो, ते माझ्यासाठी नव्हतं गायलं त्यांनी. ते गात नाही जास्त. हं, कारण लोक हे जे सगळं वर्तमानपत्रात छापलं जातंय, मीडियामध्ये छापलं जातंय आणि एकतर हे रणबीर आहेत आणि ते दुसरे रणबीर आहेत त्यांच्याबरोबरही तुम्ही फिल्म करत आहात. रणवीर. रणवीर सिंग. हो. त्यांच्याबरोबर काहीच छापलं गेलं नाहीये माझं. चला आता प्रेक्षकांना विचारू ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत. हो. सक्सेसफुल मोमेंटपर्यंत तुम्ही पोहोचले आहात. तुम्हाला तिथे पोहोचण्याचा एक सिक्रेट मंत्र आय नो, आय वॉन्ट की तुम्ही मला तो द्या, कसं मी त्या पायरीपर्यंत पोहोचू, जिथे रजतजी उभे आहेत. ऑनेस्टली हे क्लिशेड आन्सर नाहीये. पण मला नाही काही सिक्रेट मंत्र माहीत नाहीये आणि मी पण हे म्हणत नाही की मी एकदम सक्सेसफुल पायरीवर पोहोचले. माझं असं मत आहे की अजूनही मी सुरुवात केली आहे. ऑब्व्हियसली हार्डवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. काही सिक्रेट मंत्र नाहीये. पण जर तुमच्या डोळ्यात, तुमच्या मनात तुम्ही एखादं स्वप्न पाहिलंय, तर ते पूर्ण होणारच. तुम्ही फक्त ते पाहत राहा. ते पूर्ण होऊन जाईल. थँक यू सो मच. You're really adorable, Alia. Thank you. Like you, your voice is also very nice. I just want to listen your song that मैं तेनू समझावा की. Please. मैं तेनू समझावा की ना तेरे बिना लगदा जी. तू की जाने प्यार मेरा
मैं करा इंतजार हार तेरा, तू दिल तू यूं जान मेरी, जान मेरी. आता आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आलिया भट्टवर आरोप आणि प्रश्नांची आणखीन एक फेरी. देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला की तुम्ही या कारणाने सक्सेसफुल आहात. हो, अपॉर्च्युनिटीज बहुतेक मला अर्ली ऑन जास्त मिळाला, कारण द फर्स्ट अपॉर्च्युनिटी मस्ट हॅव गॉडन बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट की मी महेश भट्टांची मुलगी आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपली पाहुणी आहे फिल्म स्टार आलिया भट्ट. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार आलिया भट्ट यांच्यावर आरोप आहे की यांना अपयश सहन होत नाही. आता हे खरं आहे आलिया की जर कोणत्याही गोष्टीत फेल झालात स्कूल पासून आतापर्यंत तर लगेच तुमचे अश्रू टपकायला लागतात. मला आठवतंय की मी 4th स्टँडर्डमध्ये होते आणि आमचा जो ॲन्युअल स्पोर्ट्स डे असतो ना, आणि मी प्रत्येक स्पोर्ट्स डेमध्ये पार्ट घेतलाय आणि प्रत्येक वेळी मी इदर फर्स्ट किंवा सेकंड, थर्ड पळण्यामध्ये. 4th स्टँडर्डमध्ये त्यांनी रूल्स बदलले, माहीत नाही का बरं, आणि बुक बॅलन्सिंगची रेस केली. आता ही पण काही रेस असते का? यात काय रेस? तर बुक बॅलन्स करता करता आधी तर पडून गेली. माझं पुस्तक पडलं. मी इतकी जोरात जात होते की बुकच पडून गेलं आणि ऑब्व्हियसली मी फर्स्ट नाही आले, थर्ड पण नाही आले आणि फोर्थ पण नाही आले, कारण मी इतकी स्ट्रेस्ड आउट झाले पुस्तक घेऊन. मी इतकी रडले त्या दिवशी. आय कुडंट टेक दॅट फॅक्ट की मला फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड पोझिशन नाही मिळाली. आय कुडंट टेक इट की मी हरले. मला समजलं नाही की याचा अर्थ काय आहे? मी हरू कशी शकते? बिकॉज नॉट लाईक की अभ्यासात कधी खूप चांगले मार्क्स आणले होते, पण त्यात कधी इंटरेस्ट पण नव्हता मला. सॉरी टीचर्स जे पण आहेत तिथे. पण या गोष्टीत तर मी इंटरेस्ट घेते ना, आणि यात जर मी हरले तर मला खूप दुःख झालं. मी वडिलांकडे गेले आणि ही सेड यू नीड टू गेट रेडी बिकॉज युअर फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप यू बिकमिंग अ सक्सेसफुल पर्सन. पडून उठ. पडल्यानंतर उठण्यात मजाच वेगळी असते. तर ऑब्व्हियसली मी खूप लहान होते. मग वेळ आली जेव्हा माझी फिल्म नाही चालली. शानदार नव्हती फिल्म म्हणून नाही चालली. दॅट्स माय ओनली फिल्म दॅट हॅज नॉट डन वेल. मी आता राजीला इन्क्लूड करून 10 फिल्म केल्यात अँड दॅट्स द ओनली फिल्म दॅट हॅज नॉट डन वेल. त्यावेळी पण आय वॉज व्हेरी हार्ट ब्रोकन, पण माय फादर स्टेप्ड इन अँड ही सेड दॅट ऑब्व्हियसली ते खूप सपोर्ट करत होते, बट ही सेड द बेस्ट इन, मला कोट दिला होता अँड द कोट सेड द बेस्ट रिव्हेंज इज मॅसिव्ह सक्सेस. मी त्याला मोठं करून माझ्या माझ्या भिंतीवर बेडच्या मागे लावून टाकला अँड आय केप्ट लुकिंग ॲट दॅट एव्हरी डे अँड आय सेड आय विल कम बॅक फ्रॉम इट. अँड आफ्टर कमिंग बॅक फ्रॉम इट, जेव्हा पुढचं वर्ष आलं तेव्हा कपूर अँड सन्स आला, उडता पंजाब आला, डिअर जिंदगी आला, अँड देन आय वेंट अँड वोन फिल्मफेअर अवॉर्ड आणि इट वॉज अमेझिंग. अँड देन आय फेल्ट हाय, मला रिअलाइज झालं की इट्स ॲक्च्युअली इट्स ऑल द सेम थिंग. तुम्ही जे काही फील कराल इव्हेंच्युअली हार्डवर्क करण्यातच सगळ्यात चांगलं फिलिंग येतं. तर तुम्ही फेल व्हा किंवा सक्सेसफुल व्हा, इट डझंट मॅटर. यू हॅव टू कीप गोईंग अँड कीप वर्किंग हार्ड अँड दॅट्स द ओनली वे वन शुड लिव्ह. तुम्हाला जे ऑडियन्सने विचारलं होतं की काय मंत्र आहे सक्सेसचा, तर हार्डवर्क हाच मंत्र आहे. हो, जो completely. कष्ट करेल त्यालाच मार्ग कष्ट करा मिळेल. आणि मनापासून. मला माहिती आहे खूप क्लिशे साऊंड करेल की मनापासून काम करा, बट पीपल हॅव सेइंग फॉर रिझन. कारण मनाने केलेलं काम जे काम असतं ना, इट नेव्हर गेट्स इट यू कॅन मिस इट. ते नेहमीच रेकग्नाइज होतं. जेव्हा लोक तुम्हाला रेकग्नाइज करतात तुमच्या कामासाठी, तुमचे फॅन्स बनतात, तर कधी असा कोणता मोमेंट आला की कोणा फॅनने काही केलं आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आले, तुम्हाला वाटलं की खूप इमोशनल मोमेंट आहे? नाही, जेव्हा कोणी तुम्हाला अप्रिशिएट करतं, तुमचं स्केच बनवून देतात, कार्ड देतात, लेटर लिहून, तर ते खूप इमोशनल मुवमेंटच असते. आय फील व्हेरी ग्रेटफुल अँड आय फील व्हेरी ब्लेस्ड. जेव्हा तुमच्या इंडस्ट्रीचे मोठे लोक लाईक बच्चनचं, जावेद सर, गुलजार सर तुम्हाला सपोर्ट करताना तुम्हाला दे अर्ज यू ऑन अँड से की तुम्ही चांगलं काम करताय, असंच करत राहा. यू फील व्हेरी रिस्पॉन्सिबल की आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे की मी चांगलं काम करत राहणार, बट आफ्टर टू मेंटेन द लेवल ऑफ ह्युमॅनिटी तीही चांगली असायला हवी अलॉंग विथ द गुड वर्क.
ह्युमॅनिटीसाठी मी एक इन्सिडेंट पाहिला. तुम्ही अक्षय कुमार बरोबर गेल्या होत्या सेल्फ डिफेन्सला, जो महिलांसाठी कार्यक्रम होता. तिथे एका महिलेने तुम्हाला हे सांगितलं की कसा त्यांचा नवरा त्यांना बेदम मारायचा. तर त्यांच्याबरोबर बोलतानाही खूप इमोशनल झालात तुम्ही. हो, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी खूपच इमोशनल आहे. जर कोणी माझ्याशी काहीतरी बोलतंय तर ते जे फील करत असतात ते ऑटोमॅटिकली मी फील करायला लागते आणि त्यांची कथा ऐकून मी खूप जास्त अपसेट झाले होते. मला हे माहिती आहे की हे खूपच डोमेस्टिक व्हायलन्स होत असतो. खूप मोठा इश्यू आहे. नॉट ओन्ली आपल्याच कंट्रीमध्ये, आपल्या कंट्रीच्या बाहेर सुद्धा. त्यांना हेल्पलेस पाहून मला खूपच वाईट वाटलं. असं कुठल्याच बाईवर कोणीही हात उचलला नाही पाहिजे. कारण टू बी हिट बाय समवन तो तुमचा पहिला, जर तुमच्या वडिलांनी तुमच्यावर कधी हात नाही उचललाय, तर कोणी तुमच्यावर हात नाही उचलू शकत. हा एक रूल आहे आणि माझ्या वडिलांनी कधीच माझ्यावर हात नाही उचलला. तर माझं असं मत आहे, की हात उचलणं इज नॉट राइट. आपल्या हिस्ट्रीमध्ये नॉन व्हायलन्सवर खूप मोठा एक तर आणि आपण तो वाचलेला आहे, जे गांधीजींवरती आहे. देयर इज अ रिझन दॅट्स द की ती आपल्या कंट्रीची सभ्यता आहे. इट्स द बेस ऑफ अ कल्चर आणि त्याच कारणाने आय मीन सॉरी मी डायग्रेस होऊन गेले. मी खूप इमोशनल झाले कारण की इट शुड नॉट बी हॅपनिंग, नॉट हॅपनिंग टू एनीवन. नाही, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. सगळेजण या गोष्टीला सपोर्ट करतील. डोमेस्टिक व्हायलन्स, लहान मुलींवर हात उचलणं, बहिणीवर हात उचलणं, बायकोवर हात उचलणं एकदम चुकीचं आहे. या जसं की आमच्या सोसायटीमध्ये होतं ना, जेव्हा कोणालाही नवीन काम करायचं असेल ना, तर जास्त करून सोसायटीच त्यांना थांबवते त्या गोष्टीला. ह्या कारणे ते अलाउ करत नाहीत की आय थिंक ते लोक ही गोष्ट करू शकत नाही. एक्झाम्पल द्या मला. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की मी डान्सिंग करू इच्छित आहे, खास करून मुलींना डान्स करायचा आहे, पण सोसायटी या कारणाने सपोर्ट करत नाही की कारण ते म्हणतात की आपल्या सोसायटीत ही गोष्ट चांगली नाही आहे, समाजामध्ये चांगलं नाही वाटत. आमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही, कारण तुम्ही इतक्या मोठ्या सेलिब्रिटी आहात, इतक्या मोठ्या डिरेक्टरची मुलगी आहात. तर म्हणजे आय थिंक म्हणजे बघा, माझ्या त्यांना खरं तर म्हणण्याचा हे अर्थ- म्हणायचंय की डायरेक्टरची मुलगी आहे त्यामुळे कोणी काहीच नाही म्हणणार. नाही, आय थिंक इतकं स्ट्रगल पण नाही करावं लागलं असेल, म्हणजे तुम्ही केला नसेल इतकं आपल्या लाईफमध्ये. बट आता जे आता आमच्यासारखे प्रश्न आहेत थांबवाल ना, का? म्हणजे हो, उत्तर प्रश्न द्यायची काय मला संधी. समजतच नाही. माझा त्यांचा प्रश्न प्रश्न असा हा आहे आहे की तुम्ही इतक्या मोठ्या डायरेक्टरची मुलगी आहात तर तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागलं असेल. हा प्रश्न आहे. नाही, प्रश्न आहे माझा म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये ज्या मुली असतात ना, त्यांना पुढे जाण्याची संधी कमी मिळते. मुलींना तर- पुढे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पुढे जाण्यासाठी की दुसऱ्या कोणत्या तरी म्हणजे ठिकाणी. कोणत्याही फील्डमध्ये म्हणजे ठीक आहे, मी ते- त्यांचा प्रश्न तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे, आपल्या समाजात ज्या मुली आहेत त्यांना पुढे जाऊ देत नाहीत, त्यांना संधी मिळत नाही. जशी तुम्हाला संधी मिळाली कारण तुम्ही डायरेक्टरची Absolutely. मुलगी आहात म्हणून तुम्हाला संधी मिळाली. बाकी सामान्य मुलींना समाज पुढे जाऊ देत नाही. हो, हेच विचारायचं होतं हं, मला. पण क्वेश्चन हा आहे तुमचा, इफ आय एम नॉट मिस्टेकन, की असं का होतंय की असं नाही व्हायला हवं, या बाबतीत माझं मत जाणून घ्यायचंय. हो, हो, ऑब्व्हियसली चुकीचं आहे, नाही व्हायला हवं असं. आय डोंट नो डिरेक्टरची मुलगी आहे की काय, पण माझ्या फॅमिलीमध्ये माझं अपब्रिंगिंगच असं झालंय की जर मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असतं तर त्यांनी मला सपोर्ट केला असता. कारण ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला तुमची स्वप्न जगायला कुणाची अनुमती घ्यावी लागत नाही, घ्यायलाच नाही पाहिजे. अँड दॅट्स द वन थिंग आय कीप सेइंग. जेव्हा पण मला सांगितलं जातं ना की तुम्ही मेसेज द्या, अँड आय ऑलवेज से की गर्ल्स, तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी लढावं लागेल. यू कॅन नॉट गिव्ह अप अँड से की ठीक आहे, आईने सांगितलं असं करून द्या, आईने सांगितलं तर ऐकून घ्या. आईचं ऑब्व्हियसली बाकीचं ऐका, बट इफ यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग यू हॅव टू गो आउट देअर अँड चेज युअर ड्रीम्स. तुम्ही घरी बसल्या बसल्या असं म्हणू शकत नाही की मला हे व्हायचंय, काही करावं लागतं ना त्यासाठी. अँड ऑब्व्हियसली समटाइम्स आय रिअलाइज की तुम्हाला थांबवलं जातं, अँड दॅट्स वेन यू कम आउट अँड स्पीक अबाउट इट की मला हे करायचंय आणि आय हॅव टू फाईट फॉर इट. चांगली गोष्ट नाहीये ही. गर्ल्स शुड बी एबल टू डू व्हॉट दे वॉन्ट, वेदर दे वॉन्ट टू डान्स, सिंग, दे वॉन्ट टू रन, व्हॉट एव्हर दे वॉन्ट, दे शुड बी एबल टू डू. अँड आय टोटली अग्री विथ यू. जर तुमचा हा क्वेश्चन आहे तर आपण पुढे जाऊ शकतो. खरं तर जास्त लोकांना हे विचारायचंय की, आणि मुलींना विशेष करून, त्यांनाही आलिया भट बनायचंय, त्यांनाही आलिया भट सारखं सक्सेसफुल बनायचंय. आय डोंट थिंक की कोणाला आलिया बनण्याचा प्रयत्न करायला हवा, बिकॉज दे शुड हॅव देअर ओन आयडेंटिटी अँड देअर ओन पर्सनॅलिटी. अँड ॲक्च्युली जर द वॉन्ट शुड बी टू बी बेटर देन एनीबडी दॅट दे लुक अप टू. दॅट्स व्हॉट आय सेड. देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला की तुम्ही या कारणाने सक्सेसफुल आहात. हो, अपॉर्च्युनिटी बहुतेक मला अर्ली ऑन जास्त मिळाल्या, कारण
द फर्स्ट अपॉर्च्युनिटी आय मस्ट हॅव गॉटन बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट की मी महेश भटांची मुलगी आहे, लोक मला ओळखतात. बट आफ्टर दॅट ओनली आय कॅन मेक माय सेल्फ फॉरवर्ड. जे मी 13 फिल्म्स केल्यात, जे डिरेक्टर्स माझ्याकडे आलेत, कोणी वेडाच असेल जर माझ्यात काही वेगळंच नव्हतं तर टू कम टू द सेम पर्सन अगेन अँड अगेन. ॲज आय सेड, हार्ड वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते म्हणतात ना एक्स फॅक्टर, जे मला पण अजूनपर्यंत समजलं नाहीये, तो पण खूपच मोठा फॅक्टर आहे. ते काय आहे ते माहीत नाहीये, फक्त आहे एक फॅक्टर. कधीपर्यंत कळेल तो? नाही कळणार. आम्ही तुम्हाला पाहिलंय शनाया टू उडता पंजाब अँड इट इज अ व्हेरी डायव्हर्स रोल. सो त्यामुळे तुमच्या खऱ्या आयुष्यात काही बदल झालेत तुमच्या पर्सनल लाईफ. प्रत्येक कॅरेक्टर मला काही ना काहीतरी वेगळं देऊन गेलंय. बट ॲट द एंड ऑफ द डे मी प्रयत्न करते की माझ्या कामाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. आय बिलीव्ह दॅट द बेस्ट वे टू बी इज टू नो दॅट वर्क, यू बी सिरियस अबाउट युअर वर्क बट डोंट टेक युअर सेल्फ टू सिरियसली. तुमचं जे काम आहे ना ते तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. ते तुमचं आयुष्य नाही होऊ शकत, कारण मग ते तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सपासून, फॅमिलीपासून वेगळं करतं. सो जेव्हा मी घरी जाते तेव्हा मी आलिया भट नसते, मी आलू असते. यू आर स्टिल दॅट बबली आलिया. आय एम ऑलवेज बबली, पण मी बबलीही नसते, पण मी आलू नक्की असते. तर असे कोणी ऍक्टर्स आहेत जसं तुमचं स्वप्न आहे की तुम्ही शाहरुख खान बरोबर काम केलंय, आता रणवीर आणि रणबीर बरोबर काम केलंय, कोणी आणखी स्टार आहे ज्यांच्या बरोबर? आय मीन द लिस्ट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. मी सगळ्यांसोबत काम करू इच्छिते, सगळ्या डिरेक्टर्स बरोबर काम करायचं मला. बट आय रिअली वॉन्ट टू वर्क विथ मिस्टर बच्चन, आणि ते आता पूर्णही होत आहे. आम्ही आता ब्रह्मास्त्रमध्ये काम करणार आहोत, जे अयान मुखर्जी डिरेक्ट करणार आहेत, ज्यात रणबीर पण आहे, त्यात बच्चन सर पण आहेत, आणि आय एम जस्ट वेटिंग त्यांच्याबरोबर काम करायला. आणि हे सुद्धा मी कुठेतरी वाचलं होतं की आमिर खानने तुम्हाला ऑफर केली होती ठग्स ऑफ हिंदुस्तान, पण तुम्ही नकार दिला नाही? नाही, म्हणजे अशा खूप फिल्म्स येतात ज्यात तुम्ही, ऑब्व्हियसली आमिरने मला ती ऑफर केली नव्हती, पण मी ज्या फिल्म्स केल्या नाहीयेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं नसतं. कोणता ड्रीम रोल आहे जो करायची इच्छा आहे? मला एखादं नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करायचं आहे, जसं शाहरुख खाननी डरमध्ये केलं होतं, लाईक दॅट टाइप्स. किंवा जसं रणवीरने पद्मावत पद्मावतमध्ये केलं होतं, समथिंग लाईक दॅट. या किंवा लाईक अ नेगेटिव्ह, यु नो, थोडंसं बाहेरून भोळी पण आतून चालू. नॉर्मली भाऊ बहीण किंवा सिस्टर्समध्ये खूप भांडण होतं. तुम्हाला पण सिस्टर आहे, तुमच्यात एज डिफरन्स पण भरपूर आहे. तुमचं रिलेशन कसं आहे त्यांच्याबरोबर? 5 वर्षांचा डिफरन्स आहे. ते आता आम्हाला इतका वेळ मिळत नाही सोबत स्पेंड करायला, त्यामुळे जास्त भांडण होत नाही. जेव्हा मी लहान होते तेव्हा आम्ही खूप भांडायचो, एकमेकींशी बोलायचोही नाही. पण आता शी इज लाईक, ती माझा जीव आहे. शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन टू मी. इरिटेटेड असते, स्ट्रेस्ड आउट असते, तेव्हा ती माझ्याबरोबर 5 मिनिटं घालवते आणि माझा मूड एकदम छान होऊन जातो. ती आय थिंक माझ्या मते जगातली सगळ्यात चांगली व्यक्ती आहे, एंजलसारखी आहे. तर समजून गेलं असेल ना कसं रिलेशनशिप आहे. खूप चांगलं रिलेशनशिप आहे. आलिया, आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले, परिवाराचे, फिल्मचे, करिअरचे, इंटेलिजन्सचे प्रश्न. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सगळी उत्तरं दिलीत, अगदी मोकळेपणाने आणि बेधडकपणे उत्तरं दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपण ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज सनी यांचा निर्णय आलियाच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला नवीन जमान्याची सगळ्यात लोकप्रिय स्टार आलिया भट यांच्यावर. आम्ही आलियाला विचारलं त्यांच्या फिल्मच्या बाबतीत, त्यांच्या परिवाराबाबतीत, त्यांच्या कामाबाबतीत, त्यांच्या पॅशन बाबतीत, त्यांच्या अश्रूंच्या बाबतीत, त्यांच्या आनंदाच्या बाबतीत. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजच्या जज शशी सनी यांच्या निर्णयाची. आलिया, तुमची उत्तरं खूपच इंटरेस्टिंग होती, खूप मच्युअर होती आणि खूप ऑनेस्ट, आणि खूप छोट्या वयात तुम्ही मोठं नाव कमावलंय. तुम्ही खूप टॅलेंटेड फॅमिलीतून आहात, त्यामुळे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणखी वाढते आणि तुम्हाला आणखी काम चांगलं करायचं आहे आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की तुम्ही नॉट ओन्ली चांगलं काम करा, पण नॅशनल, इंटरनॅशनल अवॉर्डसुद्धा जिंका आणि तुमच्या फॅन्सना खुश करा.
आणि एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्ट आहात. जर तुम्ही तुमचा आवाज या गोष्टीसाठी आणखी देऊ शकता. against violence, against women violence, against domestic at home. So that will be very nice. And all the best for your next film. We will look forward. थँक यू. आमची प्रार्थना आहे, शुभेच्छा आहे आलिया भटसाठी. छोट्याशा करिअरमध्ये त्यांनी खूप चांगल्या फिल्म्स केल्या आहेत, मेसेज देणाऱ्या फिल्म्स केल्या आहेत. त्यांचं कमिटमेंट आहे काही अशा इश्यूज बरोबर जे देशाच्या महिलांशी जोडलेलं आहे. त्या अशाच प्रकारे याच कमिटमेंटने काम करत राहो, एंटरटेन करत राहो आणि लोक त्यांना त्यांचं प्रेम देत राहो, पसंत करत राहो. याच शुभेच्छांबरोबर आजचा शो इथे समाप्त करूया. पुढच्या आठवड्यात आपण परत भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.